नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. राज ठाकरे महाराष्ट्रभर फिरतायत, दौरे करतायत. त्यांनी आता म्हणजे लोकसभेला ते नरेंद्र मोदींसोबत एका मंचावरती शिवतीर्थावरती होते. तिथं त्यांनी पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात ते एकला चलोरेच्या सगळ्या वाटेवरती आहेत. बोलूया आपण या सगळ्या गोष्टींवरती, किती महत्त्वाचे आहेत, ते नक्की महत्त्वाचे आहेत की नाही. जर ते नसतील तर महाराष्ट्रावर काय परिणाम होईल, आणि जर ते सत्तेत आले तर महाराष्ट्रावर नक्की काय परिणाम होईल, या सगळ्या विषयी आपण बोलूया. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मला असं वाटतं राजकारणी, अत्यंत महत्त्वाचं असं हे व्यक्तिमत्व आहे जे राजकारणात महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीला महाराष्ट्राचा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतं का, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. राज ठाकरे एकटा चलोच्या नाऱ्यावरती अडून बसलेत. मी आता माझे 280 काय 288 माझे उमेदवार मी उभे करणार आणि मी माझ्या पक्षाची धुरा एकटा सांभाळणार. मला कुठल्या महायुतीत जायचं नाही ना कुठल्या आघाडीत जायचं नाही. मी माझी वाट एकटा पकडणार. पण ह्या राज ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये खरंच ताकद आहे का? मी वारंवार या सगळ्या गोष्टींवरती बोलत असतो. खास करून मी त्यांच्या पक्षावरती म्हणण्यापेक्षा खास करून मी राज ठाकरेंवरती नेहमी बोलत असतो. कारण माझं वैयक्तिक असं मत आहे, माझं वैयक्तिक, मी काय कुठलं गृहीत धरू नका, माझं वैयक्तिक असं मत आहे की राज ठाकरेंना एकदा संधी द्यायला हवी म्हणण्यापेक्षा द्यायलाच हवी असं मी म्हणतो. जरा द्यायलाच वरती जरा जास्त जोर देतो. ते का कसं काय बोलूया पुढं. राज ठाकरे एक असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे 2000 सालात त्यांनी काय ती शिवसेना सोडली, ते पक्ष काढले, एवढी वर्ष पक्षाची हार पाहिली. म्हणजे जो माणूस जो राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या जरी सत्ता असो नसो महत्त्वाचा असतो, तो माणूस इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये सत्तेमध्ये कधीच येऊ शकला असता. म्हणजे ते कधीच सत्तेमध्ये येऊन बसले असते. मी तर सांगतो तुम्हाला, ते मुख्यमंत्री कधीच झाले असते. जर हे तडजोडी बिडजोडी या बाकीच्यांसारख्या केल्या असत्या कधीच झाले असते. त्यांना काही गरज पण नाही असल्या काही गोष्टी करण्याची. ते वन मॅन शो आहेत. कुठेही या बीजेपीमध्ये जरी गेले ना तरी एकटे तिथनं निवडून येऊन त्या पक्षालाही ताकद देतील. मला असं वाटतं केंद्रापर्यंत देखील ते पोहोचले असते, काही करू शकले असते. पण असं न करणारे राज ठाकरे महाराष्ट्राच्याच राजकारणामध्ये अडकून पडलेत म्हणण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेर, मला इंटरेस्टच नाही, मला फक्त माझा महाराष्ट्र मोठा करायचा आहे, हेच उराशी स्वप्न घेऊन ते महाराष्ट्राच्या राजकारणात आजही स्थिरावलेत. म्हणजे जे काही लोक त्यांना सुपारीबाज म्हणतात, जे काही लोक म्हणतात की पैसे घेऊन हे करतात, पैसे घेऊन ते करतात, टोलचं आंदोलन करतात, अर्धवट सोडतात, पण साधं उदाहरण आहे ना, साधं कॉमन सेन्स आहे. जर विचार केला तर माझ्या डोक्यातून तो विचार आला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर राज ठाकरेंना असल्या काही गोष्टी करायच्याच असतात, जर त्यांना टोल फोडून जर पैसा कमवायचाच असता, तर कदाचित ते कुठल्याही सत्तेत असताना पक्षासोबत हात मिळवले असते. बाई कसं आहे ना, फोडून घेण्यापेक्षा सत्तेतलं जाऊन तिथनं आयता पैसा मिळतोय तर तो घेतला असता ना एखाद्याने घेणार. तो तिच्याला टोल फोडून कोणाच्या बापान पैसे घेतले होते हो? असं कोण असतं का? म्हणजे काय बँक स्वतःहून पैसा देत असेल तर मी बँक फोडून पैसा घेईन असला तर कोणी येडा डोक्याचा नसतो ना. पण हे करणारे राज ठाकरे लोकांच्या सगळ्या नजरेमध्ये मात्र नकारार्थी ठरले म्हणण्यापेक्षा त्यांना नकारार्थी ठरवण्यामध्ये बाकीचे पक्ष, बाकीचे राजकारणी यशस्वी ठरले. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरेंकडे नसलेली त्यांच्या पक्षामध्ये एक जी माणसांची जी साखळी आहे, जी महत्त्वाची असते, जी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या ताकदीनं पसरलेली असते, ती संघटना असो, ती सगळी लोकं असो, ही सगळी लोकं त्यांच्याजवळ फार कमी असल्यामुळं ही सगळी बाकीची लोकं त्यांना लोकांच्या नजरेमध्ये नकारार्थी ठरवण्यात यशस्वी ठरलेत. म्हणजे कोणतंही त्यांनी आंदोलन केलं तरी हे गुंडगिरी करतात, हे काहीतरी दादागिरी करतात, आपल्या मराठी पोरांवरती केसेस ठोकतात आणि हे आरामात घरी बसतात, असं सगळे म्हणून या आंदोलनांना नकारार्थी समाजामध्ये पसरवण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं आणि त्याचा फटका आज महाराष्ट्राला भोगावा लागतोय. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मध्ये कोणतंही आंदोलन असो, टोलचं आंदोलन असो, 60 काहीतरी टोल बंद झालेत, पैसा वाचला कोणाच्या खिशातला हो? सामान्यांच्या खिशातला वाचला ना. आज ते मराठीचं आंदोलन असो, मराठी पाट्यांचं आंदोलन असो, कुठल्या भाषेचं मोठं पण गाजलं हो? मराठीचंच गाजलं ना. आज मराठी पोरांना नोकरी लावणे, तर रेल्वेचं आंदोलन असो, कुठल्या राज ठाकरेंनी स्वतःच्या पोरांना नोकऱ्या लावल्या हो? की काय पक्षातली पोरं घुसवली का? आपल्याच कुठल्या तरी गोरगरिबाच्या मराठी पोरांना या सगळ्या नोकऱ्या वगैरे लागल्या. तरीही महाराष्ट्रांनी त्यांना नकारात्मक सगळ्या गोष्टीतून पाहिलं. त्यांना कधी सत्तेचा मला असं वाटतं उंबरठा देखील चढून दिला नाही. एकाच आमदारावरती, 1-2 आमदारांवरती त्यांना शांत राहावं लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंजवळ असलेले शिलेदार म्हणजे त्यांचे नेते, त्यांच्या नेत्यांची किती ताकद आहे महाराष्ट्रामध्ये. आजच्या घडीला जी काही त्यांची सगळी फळी उभी राहते, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की राज ठाकरेंच्या पक्षाची ताकद हळूहळू वाढू लागली. म्हणजे ज्या प्रकारे मी जेवढा अभ्यास केला आहे तेवढा अभ्यास, म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की
आत्ता सगळी लोक महाराष्ट्राच्या राजकारणाला कंटाळलेत. महाराष्ट्राचं राजकारण ते कुठंतरी राज ठाकरेंच्या रूपामध्ये पाहू लागलेत. मग तो इतक्या सगळ्या विषयांचा विचका असेल, म्हणजे आत्ता हल्ली घडलेले काही प्रश्न असेल, मग ते महिला सुरक्षा असो, सगळ्या सुरक्षेचा महाराष्ट्राचा बोजवारा असो, म्हणजे कुठेही खून पडत आहेत, कुठेही काहीही आंदोलनं होत आहेत, म्हणजे कुठल्याही प्रश्नाला सीमा राहिलेली नाही. अशामध्ये महाराष्ट्राला असं वाटतंय की राज ठाकरेंसारखा तडकाफडकी निर्णय घेणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात आणून बसवला पाहिजे. कारण असा माणूस जर महाराष्ट्राच्या राजकारणात आला तर महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सुटतील, मार्गी लागतील आणि मार्गी लावण्यासाठी कोणीतरी तडकाफडकी निर्णय घेणारा हवं असं लोकांना आता वाटू लागले. पण या सगळ्या वाटणाऱ्या लोकांचं मतांमध्ये किती परिवर्तन राज ठाकरेंची माणसं करू शकतात त्यांच्या पक्षाची, हा सगळा प्रश्नचिन्हाचा भाग आहे. कारण जर राज ठाकरे या वेळेला एकही आमदार निवडून आणू शकले नाही तर पक्षाचं मला असं वाटतं मनोबल ढासळेल, निश्चित ढासळेल, लोकांची अफरातफर उडेल. सगळे नेते आतापर्यंत जे काम करत होते त्यांचं देखील मनोबल ढासळेल आणि पक्षासाठी सगळ्यात धोक्याची घंटा असू शकते. पण जर कदाचित राज ठाकरेंनी 20 ते 25, 30 आमदारांपर्यंत जर मजल मारली तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सत्ताकारणामध्ये राज ठाकरे हे महाराष्ट्रातील केंद्रबिंदू असतील, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं राज ठाकरेंना राजकीय सगळ्या दृष्ट्या जर पाहता तर ती स्ट्रॉंग आहेतच, त्याचं काय बद्दल माझं दुमत नाही आहे. पण महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे कशी पाहते आहे आणि त्यांच्याकडे पाहत असताना त्यांची लोकं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून कसे बळावतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण झालं आहे काय ना, त्यांची भाषणं ऐकायला हजारो लोक येतात हो, पण मतांमध्ये परिवर्तन होत नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तळागाळातील संघटना ही अशी गोष्ट असते ना की एखाद्या वॉर्डापासून ती चालू होते, एखाद्या छोट्या छोट्या सोसायट्यांपासून, एखाद्या छोट्या छोट्या एरियांपासून चालू होते. तिथून उभी राहिलेली संघटना ही वरपर्यंत मजबूत होते तेव्हाच जेव्हा खाली मजबूत असते. कारण या पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात वीक पॉईंट जर कुठला असेल तर त्याची तळागाळातली संघटना. म्हणजे मी जेवढं पाहतो तेवढं मी जेवढा त्या पक्षाचा जेवढाही अभ्यास केला आहे मला हेच जाणवतं की वरती कितीही तुम्ही म्हणजे इमारत किती मोठी बांधा, पाया तिचा भक्कम नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्याच्यामुळे याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, राज ठाकरे महाराष्ट्रासाठी सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे जेवढेही प्रश्न महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलेत ना, इतके भयंकर आणि भयावह प्रश्न आहेत ना, ते जर सुटले नाहीत ना तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये त्याच्या 10 पटीनं प्रश्न पुन्हा महाराष्ट्रासमोर उभे राहतील आणि ते प्रश्न सोडवणं अत्यंत अवघड होऊन बसणार आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांची सुरक्षा. अत्यंत घातक असा हा प्रश्न आहे, अत्यंत संवेदनशील असा हा प्रश्न पडला आहे महाराष्ट्राला की काय करायचं, आमच्या पोरीबाळींचं काय करायचं, आमच्या स्त्रियांचं काय करायचं. सरकार अहो साधं उदाहरण घ्या, त्या UPमध्ये ते परवा काय बलात्कार झाला, योगी आदित्यनाथांनी डायरेक्ट एन्काउंटर करायला सांगितलं, एन्काउंटर तिथल्या तिथे लगेच. आणि असं करणारा नेता महाराष्ट्रामध्ये फक्त राज ठाकरे आहेत, बाकी कुठल्याही नेत्याच्या याच्यात दम नाही. मी तुम्हाला खरं सरळ सांगतो, हाच माणूस आहे ना तडकाफडकी जिथल्या तिथं लगेच. तुमच्या मुलींची जर मी तुम्हाला वैयक्तिक सांगू का, 100% गॅरंटी द्यायची असेल ना, राज ठाकरेसारखा माणूस मुख्यमंत्री पाहिजे या राज्याचा. राज ठाकरे फक्त मुख्यमंत्री पाहिजे, हिंमत होणार नाही चला कोणाच्या बापामध्ये कुठल्या पोरीबिरीला हात लावायची. इतकी कायदा आणि सुव्यवस्था अगदी चोख पार पाडली जाईल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमतच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा विकासाचा दृष्टिकोन अत्यंत. एक मागे मी त्यांची व्हिडिओ टाकली, त्यांनी जे काही ब्लूप्रिंट बनवले तुम्ही प्रत्येकानं ती पहा, प्रत्येकानं ती ब्लूप्रिंट वाचा, अप्रतिम आहे. म्हणजे असा विकासाविषयी आपल्या राज्याच्या दृष्टिकोन असणारा नेता मी आत्तापर्यंत कुठला पाहिलाच नाही. म्हणजे इतके नेते होऊन गेले आणि इथून पुढेही किती होतील, पण सध्याच्या घडीचे देखील. पण राज ठाकरेंसारखा नेता एवढा विकासावरती मला असं वाटतंय पोटतिडकीने बोलणारा असा एकमेव नेता असावा. त्याच्यामुळं राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की हा माणूस खरा वाघ वाटतोय मला. आणि या वाघाला जर आत्ता आपण मला असं वाटतं डोक्यावर घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपले अनेक लांडगे आपल्या महाराष्ट्राचे लचके खेचल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळं राज ठाकरे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या म्हणजे एक संधी द्यायला त्या माणसाला काही हरकत नाही हो, काही हरकत नाही आहे. कारण जर आपण त्यांच्या हातात 5 वर्ष सत्ताच देऊ शकलो नाही आणि जर आपण त्यांना टीका करतोय तर मग मात्र चुकीचं आहे ना. म्हणजे आता आपण बाकीच्यांना सगळ्यांना सत्ता दिली आहे, सगळ्यांना सत्ता देऊन त्यांची कामं कशी होत आहेत ते आपण पाहतोय. पण राज ठाकरेंकडे आपण सत्ता दिली नाही आणि जर सत्तेत ते फेल झाले ना तर मग आपण निश्चित त्यांच्यावरती बोलायचं. मी वैयक्तिक बोलेन त्यांच्यावरती, जर ते सत्तेमध्ये जर फेल झाले तर.
आणि जर महाराष्ट्राचे प्रश्न सोडवू नाही शकले तर. पण त्याच्या आधी तोपर्यंत आपण त्यांना काहीच नाही बोलू शकत, कारण ज्या प्रकारे अभ्यासपूर्वक त्यांचं राजकारण असतं हे अप्रतिम आहे. मी त्यांच्या त्या अभ्यासाचा, मी त्यांच्या मला असं वाटतं जे काही ते निर्णय आहे ना, त्यांच्या निर्णय क्षमतेचा मी सर्वात मोठा चाहता आहे आणि मी त्यांना मानणार आहे. कारण असा नेत्यांना महाराष्ट्र वाया घालवतं एवढंच मला असं वाटतं, माझ्या वैयक्तिक तरी सध्या वाटतं. त्याच्यामुळे महाराष्ट्र यावेळेला त्यांच्या याच्यामध्ये भरभरून मतं टाकेन. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, पण मी वैयक्तिक ना त्या माणसाच्या प्रचारामध्ये देखील उतरणार आहे, वैयक्तिक उतरणार आहे. मला जिथं जिथं शक्य होईल ना तिथं मी त्यांच्या पक्षाचा, त्यांचा प्रचार करायला उतरणार आहे. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, कारण मला वैयक्तिक वाटतंय, एक मराठी माणूस म्हणून वाटतंय की राज ठाकरेंची सत्ता महाराष्ट्रात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.